नमस्कार मित्रांनो. सकाळी डोळे उघडल्यावर तुमच्या मनात पहिला विचार काय येतो? पाणी प्यायचं, देवाचं नाव घ्यायचं, की आधी एक कप चहा मिळाला पाहिजे? जर चहा मिळाला नाही तर डोकं दुखतं, चिडचिड होते, सुस्ती जाणवते आणि कामात लक्षही लागत नाही. तर हा फक्त चहाचा विषय नाही. कदाचित तुमच्या शरीराला कॅफीनची सवय लागली आहे. पण समजा उद्यापासून तुम्ही सलग 7 दिवस चहा आणि कॉफी घेतलीच नाही तर काय होईल? पहिल्या दिवशी डोकेदुखी वाढेल का? तिसऱ्या दिवशी चहाची इच्छा कमी होईल का? आणि 7व्या दिवशी तुमची झोप आणि ऊर्जा पूर्वीपेक्षा वेगळी जाणवेल का? आज आपण याच 7 दिवसांच्या प्रयोगाचा प्रवास समजून घेणार आहोत. आणि शेवटी तुम्हालाच ठरवता येईल. तुम्ही चहा कॉफी पिता कारण तुम्हाला ती आवडते, की तुमच्या शरीराला आता त्यांची सवय झाली आहे? सुरुवात करण्याआधी एक महत्वाची गोष्ट. चहा किंवा कॉफी म्हणजे काही विष नाही. योग्य प्रमाणात घेतलेला चहा किंवा कॉफी अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असू शकतो. यामध्ये असलेला कॅफीन मेंदू आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करून काही काळ आपल्याला अधिक जागरूक आणि सतर्क वाटण्यास मदत करू शकतो. म्हणूनच झोप येत असताना कॉफी घेतली की काही वेळाने फ्रेश वाटतं. पण इथे एक प्रश्न आहे. कॅफीन आपल्याला नवीन ऊर्जा देतंय का? की काही काळासाठी थकवा जाणवण्याची भावना कमी करते? हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे. कारण समस्या चहा कॉफीमध्ये नसून अनेकदा प्रमाण, वेळ आणि आपल्या शरीराच्या प्रतिक्रियेमध्ये असू शकतं. दिवसातून किती चहा कॉफी होते? सकाळचा चहा, ऑफिसमध्ये दुसरा चहा, मित्रांसोबत तिसरा चहा, कामाचा ताण आला की कॉफी, संध्याकाळी थकवा जाणवला की पुन्हा चहा आणि कधी कधी दिवसात किती कप झाले हे देखील लक्षात राहत नाही. विशेषतः चहामध्ये साखर आणि दूध असेल तर अनेक कपांमधून दिवसभरातील साखरेचं प्रमाण देखील वाढू शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कॅफीन सहन करण्याची क्षमता सारखी नसते. काही निरोगी प्रौढांसाठी दिवसाला साधारण 400 मिलीग्रॅम पर्यंत कॅफीन सामान्यतः सुरक्षित मर्यादेत मानलं जातं. मात्र ही प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणारी ठराविक मर्यादा नाही. काही लोकांना थोडंसं कॅफीन घेतल्यानंतर देखील झोपेवर परिणाम होतो. तर काही जण रात्री कॉफी घेतल्यानंतरही सहज झोपू शकतात. म्हणून दुसऱ्याला जे चालतं ते आपल्यालाही चालेलच असं नाही. कॅफीनचा झोपेशी काय संबंध? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. काही जण म्हणतात, मी रात्री कॉफी घेतो तरी मला झोप येते. पण फक्त झोप लागली की पुरेसं झालं असं का? झोपेची गुणवत्ता कशी आहे? हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. कॅफीनचा परिणाम अनेक तास शरीरात राहू शकतो. त्यामुळे काही संवेदनशील व्यक्तींमध्ये संध्याकाळी किंवा रात्री घेतलेली कॉफी झोपेवर परिणाम करू शकते. मग एक चक्र सुरू होतं. रात्री नीट झोप होत नाही, सकाळी थकवा जाणवतो, थकवा कमी करण्यासाठी चहा किंवा कॉफी घेतली जाते आणि पुन्हा उशिरा कॅफीन घेतलं जातं. आणि अशा प्रकारे झोप आणि कॅफीनचं चक्र सुरू राहू लागतं. काही लोकांमध्ये जास्त कॅफीनमुळे बेचैनी, अस्वस्थता, धडधड किंवा हात थरथरण्यासारख्या तक्रारी देखील जाणवू शकतात. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यावर काही लोकांना आम्लपित्त किंवा छातीमध्ये जळजळ वाढल्यासारखी वाटू शकते. आणखी एक महत्वाचा मुद्दा, आयर्न. चहा आणि कॉफीमधील काही घटक वनस्पतीजन्य आयनच्या पोषणावर परिणाम करू शकतात. म्हणून विशेषतः आयनची कमतरता असलेल्यांनी जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा घेण्याबाबत डॉक्टर, आहार तज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आता येऊया आपल्या मुख्य प्रयोगाकडे. 7 दिवस चहा कॉफी बंद केल्यावर काय होऊ शकतं? सगळ्यात आधी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो. रोज किती कॅफीन घेतलं जातं, शरीराला त्याची किती सवय आहे आणि व्यक्तीची संवेदनशीलता किती आहे यावर परिणाम अवलंबून असतो. पहिला दिवस सवयीची जाणीव. पहिल्या दिवशी शरीरापेक्षा मनाला चहाची आठवण आधी होऊ शकते. ज्या वेळेला रोज कप हातात असायचा त्याच वेळी मन म्हणेल, आज चहा कुठे आहे? काही लोकांना डोकेदुखी, सुस्ती, चिडचिड किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण जाणवू शकते. विशेषतः रोज जास्त प्रमाणात कॅफीन घेणाऱ्यांमध्ये अचानक बंद केल्यावर ही लक्षणं अधिक जाणवू शकतात. दिवस दुसरा, शरीराची प्रतिक्रिया. दुसऱ्या दिवशी काही लोकांना थकवा किंवा झोप अधिक जाणवू शकते. सकाळी उठल्यावर नेहमीसारखी ताजेतवाने भावना नसू शकते आणि मनात एकच विचार येऊ शकतो, एक कप चहा घेतला तर लगेच बरं वाटेल. पण शरीराला कॅफीन कमी झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
दिवस तिसरा, खरी सवय कुठे आहे ते समजून लागतं. काही लोकांमध्ये विड्रॉवलची लक्षणं या काळात कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. डोकेदुखी कमी होऊ शकते. चिडचिड देखील कमी होऊ शकते. पण चहाची इच्छा अजूनही असू शकते, कारण ही फक्त शरीराची सवय नसते, ती आपल्या दिनचर्येची देखील सवय असते. सकाळ म्हणजे चहा, मित्र भेटले म्हणजे चहा, कामाचा ताण म्हणजे कॉफी, थकवा म्हणजे चहा. म्हणून कॅफीन कमी करताना फक्त पेय बदलून उपयोग नाही, त्याच्याशी जोडलेल्या सवयी देखील बदलायला हव्यात. दिवस चौथा, ऊर्जा वेगळी जाणवू लागते. चौथ्या दिवसापर्यंत काही लोकांना दिवसभरातील ऊर्जा थोडी स्थिर वाटू शकते. वारंवार कॉफी, चहा घ्यावीशी वाटण्याची इच्छा कमी होऊ शकते. आणि मग एक प्रश्न आपल्या लक्षात येतो, माझी नैसर्गिक ऊर्जा किती आहे आणि कॅफीनच्या मदतीने मी थकवा किती वेळ झाकत होतो. मात्र याचा अर्थ प्रत्येकाला चौथ्या दिवशी मोठा फरक जाणवेल असं नाही. तीव्र अशक्तपणा किंवा त्रास होत असेल तर स्वतःवर जबरदस्ती करू नका. दिवस पाचवा, झोपेकडे लक्ष द्या. जर तुम्हाला संध्याकाळची कॉफी किंवा रात्रीचा चहा घेण्याची सवय असेल तर या काळात झोपेमध्ये काही बदल जाणवू शकतो. कॅफीन कमी झाल्यामुळे काही लोकांमध्ये झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. आणि झोप चांगली झाली तर दुसऱ्या दिवशीची ऊर्जा देखील चांगली जाणवू शकते. दिवस सहावा, क्रेविंग कमी होतंय का? आता काही लोकांना सकाळचा चहा न घेता देखील दिवस सुरू करणं थोडं सोपं वाटू शकतं. चहा कॉफीची तीव्र इच्छा कमी झाल्यासारखी वाटू शकते. पण या ठिकाणी एक नियम आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. काही लोकांना सहाव्या दिवशी देखील फारसा फरक जाणवणार नाही. दिवस सातवा, आता शरीराचं निरीक्षण करा. सातवा दिवस म्हणजे शरीराला मार्क देण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे स्वतःकडे नीट पाहण्याचा. स्वतःला काही प्रश्न विचारा. माझी झोप कशी आहे? सकाळी उठताना या पूर्वीपेक्षा फ्रेश वाटतंय का? सकाळी उठताना पूर्वीपेक्षा फ्रेश वाटतंय का? दिवसभर ऊर्जा कशी आहे? चहा कॉफीची इच्छा किती आहे? आम्लपित्त किंवा छातीमध्ये जळजळ कमी झाली का? माझा मूड कसा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मला चहा कॉफी खरंच हवी आहे का, की फक्त तिची सवय झाली आहे? कदाचित या एका प्रश्नाचं उत्तर या 7 दिवसांच्या प्रयोगाचा सर्वात मोठा फायदा असेल. पण हा डिटॉक्स नाही. या ठिकाणी एक गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. 7 दिवस चहा कॉफी बंद केल्यामुळे शरीरातील सगळी विषारी द्रव्य बाहेर पडतात असा दावा करण्यासाठी पुरेसा वैज्ञानिक आधार नाही. आपल्या शरीरात यकृत, मूत्रपिंड आणि इतर यंत्रणा सतत काम करत असतात. त्यामुळे हा 7 दिवसांचा प्रयोग डिटॉक्स करण्यासाठी नाही, तो आहे आपली कॅफीनची सवय समजून घेण्यासाठी. आणि मग चहा कॉफी ऐवजी काय? सगळ्यात सोपा पर्याय आहे पाणी. त्यासोबत सकाळचा नैसर्गिक प्रकाश घ्या. थोडं चालणं किंवा नियमित शारीरिक हालचाल ठेवा. रात्री पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. काही लोकांना कॅफीन नसलेली हर्बल पेय आवडू शकतात, पण प्रत्येक हर्बल पेय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. तुम्ही नियमित औषधं घेत असाल, गर्भवती असाल किंवा कॅफीन कमी करताना त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आता शेवटी चहा कॉफी बंद करायची का? गरजेचं नाही. चहा किंवा कॉफीला शत्रू मानण्याची गरज नाही. पण 4 प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मी किती चहा कॉफी घेतो? दिवसाच्या कोणत्या वेळेला घेतो? त्यामध्ये किती साखर असते? आणि मला त्याची गरज आहे की फक्त सवय झाली आहे? कदाचित तुम्हाला चहा कॉफी पूर्णपणे बंद करण्याची गरज नसेल. कदाचित फक्त प्रमाण कमी करणं पुरेसं असेल. कदाचित संध्याकाळनंतर कॅफीन टाळणं उपयोगी ठरेल. किंवा चहामधील साखर कमी करणं हा तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा बदल असेल. एक छोटासा प्रयोग तुम्ही स्वतः करू शकता. जर तुम्ही 7 दिवसांचा हा प्रयोग करणार असाल तर दररोज फक्त 4 गोष्टी लिहा. झोप कशी लागली? ऊर्जा कशी होती? मूड कसा होता? आणि चहा कॉफीची इच्छा किती झाली? 7 दिवसानंतर ही नोंद पुन्हा वाचा. कदाचित तुम्हाला जाणवेल चहा कॉफी तुमच्या दिवसातील फक्त एक छोटासा आनंद आहे. किंवा कदाचित तुम्हाला जाणवेल तुम्ही त्यावर तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त अवलंबून आहात. आणि या दोन्ही गोष्टींमधला फरक समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही, तर आपल्या शरीराने दिलेले छोटे छोटे संकेत वेळेवर ओळखणं देखील आहे. म्हणून उद्या सकाळी चहाचा कप हातात घेताना एकदा स्वतःला विचारा, हा चहा मला खरंच हवा आहे का? की माझ्या शरीराला आणि मनाला
त्याची फक्त सवय झाली आहे. कदाचित या एका साध्या चहाच्या कपाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच या प्रश्नामुळे बदलून जाईल. स्वतःच्या शरीराला ऐका, सवयींवर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याबाबत जागरूक रहा. धन्यवाद.